नमस्कार मंडळी, मी निलिमा पटवर्धन आणि सायबर क्राईम आणि ऑनलाईन फ्रॉड ही जी आपण शृंखला चालू केलेली आहे गप्पा गोष्टी या माझ्या यूट्यूब चॅनेलवरती, त्यातली आज पुढची कडी मी सादर करत आहे. शब्दांकन आहे श्री सुनील जाधव यांचं. पण सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट अगदी आवर्जून सांगू इच्छिते की पहिल्या सगळ्याच एपिसोडना अगदी खूप प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे. लोकांना हे आवडतं पण आहे आणि म्हणून आम्हाला हे पुढच्या कड्या सादर करताना खूप उत्साह वाटतोय, आनंद वाटतोय. तर आज बघूया श्री सुनील जाधव पुढे काय सांगतायत ते. सुनील जाधव यांची थोडक्यात ओळख अशी आहे की ते 2001 पासून या क्षेत्रात काम करत आहेत. त्यांचा सायबर क्राईम आणि ऑनलाईन फ्रॉड या विषयावरील अभ्यास दांडगा आहे. गेली 3 वर्ष ते या संदर्भात अनेक सेमिनार्स ऑर्गनाईज करत आहेत. तसंच महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथे एक्सटर्नल ज्युरी म्हणून काम करत आहेत. तसंच MIT कॉलेज पुणे येथे पण फाईन आर्ट्स, डिजिटल आर्ट, ग्राफिक आर्ट, फोटो आर्ट अशा विषयांसाठी सुद्धा एक्सटर्नल ज्युरी म्हणून ते कार्यरत आहेत. तर आजचा जो आपला विषय आहे त्यातली पुढची कडी आणि त्याचा शीर्षक आहे नवे सायबर फ्रॉड प्रकार, बदलते तंत्र, वाढता धोका आणि सजगतेची गरज. आजचं युग डिजिटल आहे. मोबाईल, इंटरनेट, UPI, सोशल मीडिया, ऑनलाईन बँकिंग यामुळे जीवन वेगवान आणि सोयीचं झालं आहे. पण या सोयींच्या आड लपलेला एक मोठा धोका म्हणजे नवे सायबर फ्रॉड प्रकार. पूर्वी फसवणूक करणारे साध्या पद्धतीने करत होते, म्हणजे साधी पद्धत वापरत होते. पण आता ते अत्यंत नियोजनबद्ध, मानसिक खेळी करणारे आणि तंत्रज्ञानात प्रगत झालेले आहेत. त्यामुळे सुशिक्षित, अनुभवी आणि सावध वाटणारी व्यक्ती देखील फसवली जाते. आज सायबर फ्रॉड म्हणजे फक्त पैसे चोरीला जाणं नाही, तर विश्वास, मानसिक शांती आणि सामाजिक प्रतिष्ठेवर तो एक घाला आहे. पहिला जो प्रकार आहे या फ्रॉडचा, त्याच्या AI आवाज म्हणजे व्हॉइस क्लोनिंग करून हा फ्रॉड केला जातो. हा आजचा सर्वात धोकादायक आणि नवा प्रकार आहे. सायबर गुन्हेगार सोशल मीडियावरून एखाद्या व्यक्तीचा आवाज मिळवतात. व्हिडिओ, रील, कॉल रेकॉर्डिंग यामधून AIच्या मदतीने तोच आवाज हुबेहूब तयार केला जातो. नंतर त्या आवाजात फोन येतो. मी अमुक अमुक बोलतोय किंवा बोलतोय, तातडीची अडचण आहे, लगेच पैसे पाठव. तर हे फ्रॉड आहे किंवा फेक कॉल आहे हे कसं ओळखायचं? तर अचानक आलेला अर्जंट कॉल, भावनिक दबाव, दुसऱ्याशी बोलू न देणं, लगेच पैसे मागणं ही काही प्रमुख लक्षणं आहे. अशा वेळी थेट त्या व्यक्तीशी दुसऱ्या नंबरवरून संपर्क साधावा. दुसरा प्रकार आहे डीप फेक व्हिडिओ फ्रॉड. AI वापरून खोटं पण अतिशय खरे वाटणारे व्हिडिओ तयार केले जातात. एखाद्या अधिकाऱ्याचा, नेत्याचा किंवा ओळखीच्या व्यक्तीचा चेहरा वापरून खोटा संदेश दिला जातो. मी सांगतोय ही योजना खरी आहे, या खात्यावर पैसे पाठवा, असे व्हिडिओ लोकांना फसवतात. आता हे कसं ओळखायचं? तर व्हिडिओतील चेहऱ्याच्या हालचाली, ओठ आणि आवाज यांचं जे एक संलग्न असतं तर ते जुळत नाही एकमेकांशी. ओठ काहीतरी वेगळेच हलतात, आवाज काहीतरी वेगळाच येतो. अधिकृत लोगो किंवा माहिती नसते इथे. व्हिडिओ फक्त व्हॉट्सॲपवर फिरत असतो. ही चिन्ह लक्षात घ्यावीत.
तिसरा प्रकार आहे QR कोड फ्रॉड. ही एक नवीन पद्धत आहे बरं का. पूर्वी QR कोड स्कॅन करून पैसे घ्यायचे असतात, पण आता फसवणूक करणारे म्हणतात हा QR स्कॅन करा म्हणजे तुमच्याकडे पैसे येतील. खरं तर QR स्कॅन केल्यावर पैसे जातात. आता हे ओळखायचं कसं? तर कोणीही पैसे पाठवण्यासाठी QR स्कॅन करण्यास सांगत असेल तर तो फ्रॉड आहे. म्हणजे समोरून आपल्याला जर पैसे येणार असतील तर आपल्याला स्कॅन करायला लागत नाही. पैसे घ्यायचे असतील जर आपल्याला तर फक्त नंबर द्यावा लागतो. चौथा प्रकार आहे फेक कस्टमर केअर फ्रॉड. गुगलवर शोध घेतल्यावर बनावट कस्टमर केअर नंबर दिसतात. लोक त्या नंबरवर कॉल करतात आणि समोरचा स्वतःला अधिकृत कर्मचारी म्हणून ओळख देतो. मग ॲप इन्स्टॉल करायला सांगतो, स्क्रीन शेअर करायला लावतो आणि खात्यातील पैसे काढतो. आता हे फ्रॉड आहे हे कसं ओळखायचं? तर अधिकृत वेबसाईट शिवाय कुठूनही कस्टमर केअर नंबर घेऊ नका. स्क्रीन शेअर मागणं म्हणजे थेट धोका. व्हॉट्सॲप अकाउंट टेक ओव्हर फ्रॉड हा एक आणखीन पुढचा प्रकार आहे. तुमच्या व्हॉट्सॲपवर OTP येतो आणि कोणीतरी म्हणतं, अरे चुकून तुमच्या नंबरवर OTP गेला आहे, जरा पाठवा ना प्लीज. OTP दिला की तुमचं व्हॉट्सॲप अकाउंट पूर्णपणे हॅक होतं. हे कसं आता ओळखायचं? तर व्हॉट्सॲप OTP कोणालाही देऊ नका, अगदी तुमच्या ओळखीचा माणूस असला तरी देखील. पुढचा प्रकार आहे ऑनलाईन जॉब टास्क स्कॅम. दररोज 10 मिनिटं काम, दिवसाला हजारो रुपये अशी ऑफर दिली जाते. सुरुवातीला थोडे पैसे देतात, विश्वास बसतो आणि मग मोठी रक्कम टाकायला सांगतात आणि नंतर संपर्क बंद. हे कसं ओळखायचं? तर खरी नोकरी कधीही आधी पैसे मागत नाही. जास्ती नफा, कमी काम, जास्त धोका, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रकार आहे इन्व्हेस्टमेंट अँड क्रिप्टो स्कॅम. सोशल मीडियावर गॅरंटेड रिटर्न्स, इनसायडर टिप्स, क्रिप्टोमध्ये दुप्पट पैसे अशी आमिष दाखवली जातात. बनावट ॲप्स, वेबसाईट वापरून लोकांची गुंतवणूक लुबाडली जाते. तर हे कसं ओळखायचं? कोणतीही गुंतवणूक जोखीममुक्त नसते. हमखास नफा सांगितला तर सावध व्हायचं. तर KYC अपडेट फ्रॉड याचं एक नवीन स्वरूप सध्या निघालंय. खऱ्यासारखी अगदी हुबेहूब दिसणारी वेबसाईट, SMS किंवा ईमेल पाठवून KYC अपडेट करण्यास सांगतात आणि माहिती भरताच डेटा चोरी होतो. आता कसं ओळखायचं हे? कारण KYC तर आपल्याला सारखंच करायला लागत असतं जिथे तिथे. तर KYC कधीही लिंकवरून अपडेट केली जात नाही. थेट बँक ॲप किंवा शाखेतच आपण जावं आणि KYC अपडेट करावी. पुढचं आहे कुरिअर किंवा पार्सल फ्रॉड. तुमच्या नावाने पार्सल आलंय, त्यात बेकायदेशीर वस्तू आहेत अशी भीती दाखवली जाते. पोलीस, कस्टम अधिकारी असल्याचा बनाव केला जातो आणि पैसे उकळले जातात. तर हे कसं ओळखायचं? तर कोणतीही सरकारी यंत्रणा फोनवरून पैसे मागत नाही. पुढचा स्कॅम आहे सोशल मीडिया प्रोफाईल स्कॅम. जे खोट्या प्रोफाईलद्वारे मैत्री, प्रेम किंवा मदतीचा बहाणा करून पैसे मागितले जातात. तर हे कसं ओळखायचं? तर बघा, प्रोफाईल नवीन आहे, फोटो कमी आहेत, पटकन भावनिक होतो आपण, पण इथे सावध राहायची जरूर आहे. सायबर फ्रॉडचे प्रकार दररोज बदलत आहेत, पण त्यामागचा एकच उद्देश आहे, आपली घाई, भीती आणि अज्ञान यांचा फायदा घेणं. म्हणूनच आज प्रत्येक नागरिकाने डिजिटल साक्षर होणं अत्यावश्यक आहे.
बघा, इतके दिवस फक्त साक्षर व्हा साक्षर व्हा असं म्हटलं जायचं. लिहिता वाचता आलं पाहिजे, थोडंसं आणखीन ज्ञान मिळालं पाहिजे. पण आता डिजिटल साक्षर होणं हे पण जरुरीचं झालेलं आहे. लक्षात ठेवा, घाई म्हणजे धोका, भीती म्हणजे सापळा आणि माहिती म्हणजे संरक्षण. तर इतकं सुंदर आणि अगदी मुद्देसूद सगळं सांगितलेलं आहे श्री सुनील जाधव, जे पुण्याला असतात त्यांनी. ते म्हणतात की सायबर गुन्हे थांबवायचे असतील तर आधी आपण सजग व्हायला हवं. जागृत रहा, सावध रहा आणि इतरांना जागृत करा. हीच खरी डिजिटल सुरक्षितता आहे. मंडळी, इतके छान मुद्दे त्यांनी दिलेले आहेत. प्रत्येक मुद्द्याबद्दल आपण सविस्तरपणे एक एक भागामध्ये बोलणार आहोतच, पण हे सगळे मुद्दे इतके मुद्देसूदपणे त्यांनी एकानंतर एक व्यवस्थित सांगितलेले आहेत. आणि ते कसं ओळखायचं आणि त्याच्यासाठी काय सावधानता बाळगायची हे पण त्यांनी सांगितले. खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. तर मला असं वाटतं की हे आपल्या सगळ्या श्रोतेवर्गांना नक्की आवडेल. ह्याच्यापासून त्यांना म्हणजे ते डिजिटली साक्षर होतील अशी माझी खात्री आहे. धन्यवाद सुनीलजी. पुढच्या नवीन कढीसह आपण पुढच्या रविवारी पुन्हा भेटणार आहोतच. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. पण विसरू नका की तुम्हाला आधी पण मी सांगितलेलं आहे की ह्या ज्या क्लिप्स आहेत त्या शेअर करा, लाईक करा. याच्यावरती जर काही तुम्हाला आणखीन माहिती हवी असेल किंवा असे काही अनुभव तुमच्याकडे असतील तर यूट्यूबवरती नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा. काही प्रॉब्लेम्स असतील तर तेही सॉल्व करायचा प्रयत्न केला जाईल. धन्यवाद.